नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूजडंका. आज आपण बोलणार आहोत थोरियम बद्दल. आज आपण बोलणार आहोत भारताच्या एका ऐतिहासिक कार्यक्रमाबद्दल, विजेच्या स्वयंपूर्णतेबद्दल आणि भारताच्या अणु कार्यक्रमाबद्दल. परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भारतात थोरियमचे विपुल साठे आहेत. जगामध्ये जेवढं थोरियम उपलब्ध आहे त्यापैकी 25% थोरियम एकट्या भारतात उपलब्ध आहे. त्यामुळे जर आपण थोरियमच्या आधारावर ऊर्जा निर्मिती केली तर आपली ऊर्जेची समस्या संपुष्टात येईल. आपल्या अणु कार्यक्रमाचे जनक डॉक्टर होमी जहांगीर बाबा यांना हे ठाऊक होतं. त्यामुळे त्यांनी 3 टप्प्यामध्ये आपल्या अणु कार्यक्रमाची आखणी केली, त्याचं वेळापत्रक तयार केलं. बाबा यांच्या हयातीतच आपण पहिला टप्पा यशस्वीपणे पार पाडला. परंतु दुसरा टप्पा कार्यान्वित होण्याच्या आधी बाबा यांचं अपघाती निधन झालं. निधन अत्यंत संशयास्पद होतं, अनेक प्रश्न निर्माण करणारं होतं. त्यांच्या निधनानंतर जो दुसरा टप्पा सुरू झाला तो टप्पा म्हणजे अडथळ्यांची शर्यत होता. अडथळे पार करता करता आपल्याला अक्षरशः 50 वर्षांचा कालावधी लागला. हा टप्पा आता आपण यशस्वीपणे पूर्ण केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी त्याची घोषणा केली. ही कामगिरी ऐतिहासिक आहे. ही भारताची हनुमान ओढी आहे. तिसरा टप्पा जर आपण वेळेत पूर्ण करतो तर आपली ऊर्जा समस्या संपुष्टात येईलच, परंतु अनेक ठिकाणी जे पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण झालेलं आहे त्याच्यावर सुद्धा आपल्याला नियंत्रण मिळवता येईल. जे ब्रिटन फ्रान्सला जमलं नाही, जे जर्मनी जपानला जमलं नाही, जे अमेरिकेला जमलं नाही, ते भारताने साध्य करून दाखवलेलं आहे. 1960 पासून हा प्रवास सुरू झाला. प्रवास अत्यंत खडतर होता. अनेक घातपात झाले. विदेशी शक्तींनी आपला हा कार्यक्रम रोखण्यासाठी ताकदीने प्रयत्न केले. 13 निष्णात शास्त्रज्ञांचा या काळामध्ये बळी गेला. त्याच्यामध्ये डॉक्टर होमी जहांगीर बाबा यांचं नाव आहे, त्याच्यामध्ये विक्रम साराभाई यांचं नाव आहे. दिग्गज संशोधकांचा बळी गेला, परंतु तरी सुद्धा हा अणु कार्यक्रम थांबला नाही. जर बाबा जिवंत असते तर 1980 पर्यंत आपण हा दुसरा टप्पा सहज पार केला असता. विदेशी शक्तींना हा कार्यक्रम का रोखायचा होता हे लक्षात घेण्याची गरज आहे. 1980 मध्ये जर आपण दुसरा टप्पा पूर्ण करण्यामध्ये यशस्वी ठरलो असतो तर आपला तिसरा टप्पा कदाचित 2000 मध्ये पूर्ण झाला असता. आपल्या अर्थव्यवस्थेला खूप मोठं बळ मिळालं असतं. कदाचित आज आपली जी अर्थव्यवस्था आहे ती चीनच्या अर्थव्यवस्थेच्या तोडीची अर्थव्यवस्था असती. कदाचित चीनला आपण मागे टाकू शकलो असतो. परंतु 50 वर्षांनी का होईना हे यश आपल्याला मिळालेलं आहे. हे यश आपल्या पदरात पडलेलं आहे. तामिळनाडूच्या कल्पकम येथे जे अणुऊर्जा केंद्र आहे, कामिनी अणुऊर्जा केंद्र, त्याच्या 500 मेगावॅटच्या फास्ट ब्रीडर रिॲक्टरमध्ये आपण प्लुटोनियम 239 आणि थोरियमचा वापर करून युरेनियम 233 ची निर्मिती केलेली आहे. हे अत्यंत शुद्ध स्वरूपातलं युरेनियम आहे. म्हणजे अशा प्रकारचं युरेनियम ज्याचं वर्णन तुम्ही रेडी टू यूज अशा प्रकारे करू शकता. तुम्ही अण्वस्त्रांसाठी वापरू शकता, तुम्ही वीज निर्मितीसाठी वापरू शकता. हा प्रयोग महत्वाचा का आहे लक्षात घेण्याची गरज आहे. आपल्याकडे थोरियम विपुल प्रमाणामध्ये आहे, परंतु आपल्याकडे युरेनियम नाहीये. युरेनियमसाठी आपण रशिया, अमेरिका, कझाकस्तान, कॅनडा या देशांवर अवलंबून आहोत. तिथून आपण युरेनियमची आयात करतो. युरेनियमचा वापर आपल्या अणुभट्ट्यांमध्ये होतो. जिथे वीज निर्मिती होते त्या अणुभट्ट्यांमध्ये युरेनियमचा वापर केल्यानंतर बाय प्रॉडक्ट मिळतो प्लुटोनियमचा. या प्लुटोनियमचा आणि थोरियमचा वापर आपण दुसऱ्या टप्प्यात करतो आणि त्याच्यातून आपण समृद्ध असं युरेनियम 233 निर्माण करतो. दुसऱ्या टप्प्यामध्ये फास्ट ब्रीडर रिॲक्टरमध्ये आपण प्लुटोनियमचा इंधनासारखा वापर करतो. प्लुटोनियमचा वापर करून आपण थोरियमवर न्यूट्रॉनचा मारा करतो आणि त्याच्यातून प्रक्रिया झाल्यानंतर समृद्ध युरेनियम आपल्या हाती मिळतं. आपण जे रशिया किंवा कझाकस्तान किंवा कॅनडामधून युरेनियम आयात करतो ते खनिजाच्या स्वरूपामध्ये असतं, म्हणजे शुद्ध स्वरूपात नसतं. युरेनियम केकच्या स्वरूपामध्ये ते भारतामध्ये येतं. ते समृद्ध करावं लागतं, विकसित करावं लागतं आणि नंतर त्याचा वापर वीज निर्मितीसाठी किंवा अण्वस्त्रांच्या निर्मितीसाठी केला जातो. त्यामुळे दुसरा टप्पा महत्वाचा अशासाठी की दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण थोरियम आणि प्लुटोनियमचा वापर करून समृद्ध अशा प्रकारचं युरेनियम निर्माण करू शकतो. जेवढं आपण इंधन वापरतो त्याच्यापेक्षा जास्त युरेनियमची आपण निर्मिती करतो. प्लुटोनियम आपण वापरतो इंधन म्हणून आणि आपण जे युरेनियम निर्माण करतो ते अत्यंत शुद्ध स्वरूपाचं असतं आणि त्या युरेनियमच्या निर्मितीमुळे आपल्याला भविष्यामध्ये कदाचित युरेनियमची आयात करण्याची गरज पडणार नाही. डॉक्टर होमी बाबांनी जे वेळापत्रक तयार केलं होतं त्यानुसार दुसरा टप्पा सुरू होणार होता 1970 मध्ये, पूर्ण होणार होता 1980 मध्ये. म्हणजे दुसरा टप्पा 10 वर्षात पूर्ण होईल असा बाबांचा अंदाज होता आणि त्याच्यानंतर तिसरा टप्पा सुरू होणार होता आणि तो पूर्ण होणार होता 2000 साली. 2000 साली जर आपण तिसरा टप्पा पूर्ण केला असता म्हणजे थोरियमच्या आधारे आपण ऊर्जा निर्मिती करू शकलो असतो तर गेल्या 26 वर्षामध्ये आपण जो मोठ्या प्रमाणामध्ये कोळसा आयात केला, गॅस आयात केला, त्याची कदाचित आपल्याला गरज पडली नसती. मी कोळसा आणि गॅस यासाठी म्हटलं की वीज निर्मितीसाठी आपल्याला सगळ्यात जास्त गरज लागते कोळशाची आणि त्याच्या खालोखाल आपल्याला गरज लागते गॅसची. जर आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती झाली असती तर कदाचित जो इलेक्ट्रिक वाहनांचा प्रयोग आहे तो भारतामध्ये
प्रचंड यशस्वी झाला असता आणि कमी खर्चामध्ये यशस्वी झाला असता. दुसऱ्या टप्प्याचं जे यश आहे ते ऐतिहासिक अशासाठी की अनेक देशांनी या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रयत्न केले, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पैसा खर्च केला. दुसरा टप्पा हा अत्यंत कठीण खडकासारखा होता, ज्याच्यावर अनेक देशांनी डोकं आपटण्याचा प्रयत्न केला, अनेक देशांचा कपाळ मोक्ष झाला. त्याच्यामध्ये अमेरिकेसारखी महासत्ता आहे, त्याच्यामध्ये ब्रिटन, फ्रान्स सारखे विकसित देश आहेत, जपान सारखा तंत्रज्ञानाने समृद्ध असलेला देश आहे, जर्मनी सारखा सबळ देश आहे. हे सगळ्या देशांनी प्रयत्न केले, सगळ्या देशांनी प्रचंड पैसा खर्च केला, सगळे देश अपयशी ठरले. या प्रांतामध्ये यशस्वी ठरलेला एकमेव देश म्हणजे रशिया आणि त्याच्यानंतर आता दुसरं नाव येते भारताचं. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये भारताकडे जे सामर्थ्य आहे त्याची जाणीव आपल्याला नसेल, परंतु विदेशातल्या शक्तींना मात्र निश्चितपणे आहे. त्यामुळे भारताचा हा अणु कार्यक्रम अपयशी ठरावा म्हणून विदेशातल्या शक्तींनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ताकद लावली आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा अडसर होता डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांचा. 1954 मध्ये डॉक्टर भाभांनी आपल्या अणु कार्यक्रमाची मुहूर्तमेढ रोवली. त्याच्यानंतर फक्त 12 वर्षाचं आयुष्य त्यांना लाभलं. 1966 मध्ये कांचनजंगा येथे त्यांचं विमान अपघातग्रस्त झालं. या विमानामध्ये भाभा यांचा मृत्यू झाला. या अपघाताबाबत अनेक लोकांच्या मनामध्ये संशय आहे, हा अपघात नसून घातपात आहे, अशा प्रकारचा दावा त्यावेळी अनेकांनी केला होता. परंतु 1954 ते 1966 या काळामध्ये जी 12 वर्ष भाभांना मिळाली, त्या 12 वर्षांचं भाभांनी अक्षरशः सोनं केलं. त्यांच्या हयातीमध्ये अप्सरा, सायरस आणि झर्लिना या 3 अणुभट्ट्या कार्यान्वित झाल्या. संशोधनासाठी या अणुभट्ट्यांचा आपण वापर करायचो. आपण प्लुटोनियम इंधन तुर्भेच्या अणुऊर्जा केंद्रामध्ये निर्माण करायला लागलो, म्हणजे जे इंधन आपल्याला दुसऱ्या टप्प्यासाठी अत्यंत आवश्यक होतं. तारापूरचं जे अणुऊर्जा केंद्र आहे तिथे आपण वीज निर्मितीची सुरुवात केली. पहिल्या टप्प्यामध्ये आपण जे काही करून दाखवलं ते इतकं चमकदार होतं की त्या चमकेने अनेक देशांचे डोळे दिपले. त्यांच्या लक्षात आलं की भारताने ही आगेकूच फार कमी काळात केलेली आहे आणि भारताला जर रोखलं नाही तर फार कमी काळामध्ये भारत फार मोठी झेप घेणार आहे. जर दुसरा टप्पा ठरल्या वेळी पूर्ण झाला असता तर युरेनियमच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण झालो असतो. अनेक अणुभट्ट्यांच्या माध्यमातून आपण देशामध्ये युरेनियमची निर्मिती केली असती. युरेनियमसाठी आपल्याला इतर देशांच्या तोंडाकडे बघावं लागलं नसतं आणि ऊर्जेच्या प्रांतामध्ये आपण आतापर्यंत स्वयंपूर्ण झालो असतो. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुढची जी काही दशकं आहेत ती पूर्णपणे घातपाताची दशकं आहेत. या काळामध्ये अशा प्रकारचे अपघात घडले, अशा प्रकारचे घातपात घडले की ज्यामुळे या देशाच्या इतिहासाला एक वेगळं बळण मिळालं. या देशाची आगेकूच रोखण्याचे प्रयत्न झाले. 1966 मध्ये भाभा यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. त्याच्या ठीक 13 दिवस आधी ताश्कंदमध्ये आपले देशाचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. शास्त्री भाभांच्या पाठीशी अत्यंत ठामपणे उभे होते. आपल्या अणु कार्यक्रमाला त्यांचा पूर्णपणे पाठिंबा होता. फक्त 13 दिवसाच्या अंतराने देशातल्या 2 दिग्गजांचा मृत्यू होतो आणि तो सुद्धा संशयास्पद. याचा अर्थ काय तो तुम्ही काढू शकता. भारतावर एकाच्या पाठोपाठ एक असे जबरदस्त आघात होत होते. भाभा यांच्या मृत्यूनंतर आपल्या अणु कार्यक्रमाची धुरा सांभाळली विक्रम साराभाई याने. विक्रम साराभाई हे सुद्धा भाभा यांच्या तोडीचे जबरदस्त शास्त्रज्ञ होते, संशोधक होते. 1966 नंतर फक्त 5 वर्ष त्यांच्या वाट्याला आली. 1971 मध्ये त्यांचा सुद्धा संशयास्पद मृत्यू झाला. तामिळनाडूच्या तिरुअनंतपुरम मध्ये ते दौऱ्यावर होते. एका हॉटेलमध्ये सकाळी झोपेतच त्यांना हार्ट अटॅक आला. विक्रम साराभाई यांचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा त्यांचं वय फक्त 52 होतं, म्हणजे खूपच तरुण होते. त्यांना कोणत्याही प्रकारचं व्यसन नव्हतं. प्रकृती अत्यंत ठणठणीत होती. आदल्या दिवशी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांशी खूप चांगल्या गप्पा मारल्या होत्या. त्यांचा मूड सुद्धा खूप चांगला होता. परंतु दुसऱ्या दिवशी अघटित घडलं. साराभाई यांचा झोपेतच मृत्यू झाला. त्यांना हार्ट अटॅक आला होता. आता मृत्यूनंतर या मृत्यूची कारणं शोधण्यासाठी शवाचं पोस्टमॉर्टम केलं जातं, विशेषतः त्यावेळी जेव्हा मृत्यू अनपेक्षित असेल, आकस्मिक असेल. साराभाई यांचा मृत्यू अत्यंत आकस्मिक असताना सुद्धा त्यांच्या शवाचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं नव्हतं. होमी भाभा यांच्या मृत्यूनंतर अवघ्या 5 वर्षात झालेला विक्रम साराभाई यांचा मृत्यू हा देशाच्या अणु कार्यक्रमावर असलेला खूप मोठा आघात होता. परंतु भारत थांबला नाही. भारताने आगेकूच जारी ठेवली. साराभाई यांच्यानंतर होमी सेठना यांच्याकडे आपल्या अणु कार्यक्रमाची धुरा आली. त्यांच्या नेतृत्वाखाली 1974 मध्ये भारताने आपली पहिली अणु चाचणी केली. पोखरणमध्ये पहिला अणुस्फोट केला आणि पुन्हा एकदा जगाने तोंडात बोटं घातली. भारताची गाडी पुन्हा एकदा रुळावर येते असं चित्र जेव्हा निर्माण झालं, त्याच्यानंतर पुन्हा एकदा शास्त्रज्ञांच्या मृत्यूचं सत्र सुरू झालं. सगळ्यात जास्त मृत्यू झाले युपीए सरकारच्या काळामध्ये. 2009 ते 2013 या फक्त 4 वर्षाच्या काळामध्ये अणुऊर्जा विभागाशी संबंधित असलेल्या 11 वरिष्ठ शास्त्रज्ञांचा संशयास्पद मृत्यू झाला. लोकनाथ महालिंगम, उमंग सिंह, पार्थ प्रतिम बाग,
महादेव पद्मनाभन, के जोशी, अभिष शिवम अशी अनेक दिग्गज मंडळी या 11 जणांमध्ये होती आणि त्यांच्या निधनामुळे देशाच्या अणु कार्यक्रमाला पुन्हा एकदा खूप मोठा धक्का लागला. अणु कार्यक्रमाचा जो पहिला टप्पा होता तो अत्यंत महत्वाचा होता. आपण आयात युरेनियम पासून वीज निर्मिती केली, प्लुटोनियमची निर्मिती केली. दुसऱ्या टप्प्यामध्ये प्लुटोनियमचा आणि थोरियमचा वापर करून आपण युरेनियमची निर्मिती करणार होतो. त्यामुळे हा टप्पा अत्यंत कठीण होता. त्यात डॉक्टर भाभा यांचं निधन झालं आणि त्याच्यामुळे हा टप्पा अधिकच खडतर झाला. त्यात भर पडली 1974 मध्ये आपण केलेल्या अणुस्फोटामुळे. सगळ्या विकसित देशांनी ज्यांच्याकडे अणुतंत्रज्ञान होतं भारताला काळ्या यादीत टाकलं आणि अशी परिस्थिती निर्माण झाली की दुसरा टप्पा राबवण्यासाठी भारताला जे नटबोल्ड आहेत ते सुद्धा या देशामध्ये तयार करावे लागले. कोणत्याही देशाने भारताला या कार्यक्रमामध्ये मदत केली नाही. अपवाद होता फक्त रशियाचा. दुसरा टप्पा अत्यंत खडतर होता. त्याचं कारण काय? अनेक विकसित देश ज्यांनी या दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रयत्न केला आणि ज्यांना अपयश आलं त्याचं कारण काय? या दुसऱ्या टप्प्यामध्ये द्रवरूप सोडियमचा वापर होतो जो अत्यंत ज्वलनशील असतो. ज्याचा हवेशी संपर्क आला की हे द्रवरूप सोडियम लगेच पेट घेतं. त्याच्यामुळे हे द्रवरूप सोडियम हाताळणं अत्यंत कठीण असतं, अत्यंत जटिल असतं. या द्रवरूप सोडियमसाठी आपल्याला जे धातू लागतात ते सुद्धा वेगळ्या प्रकारचे धातू लागतात. त्या धातूंची निर्मिती करण्यासाठी तुमच्याकडे एक वेगळं कौशल्य लागतं. या धातूचं जेव्हा तुम्ही वेल्डिंग करता तेव्हा ते वेल्डिंग सुद्धा अत्युच्च प्रतीचं असणं अपेक्षित असतं. त्यामुळे ही जी प्रक्रिया होती ती अत्यंत जटिल होती. त्यामुळे या टप्प्यामध्ये अनेकांना अपयश आलं. भारताने मात्र हे सगळं जुळवून आणलं आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये द्रवरूप सोडियमचा वापर करून आपली गाडी पुढे नेली. हा दुसरा टप्पा राबवताना प्रत्येक देशाला जे अपयश आलं त्याची कारणं वेगळी होती. अमेरिकेने फास्ट ब्रीडर रिॲक्टरसाठी जो प्रचंड मोठा खर्च आहे त्याच्यामुळे या प्रकल्पातून हात मागे खेचला आणि त्यांच्याकडे सबळ कारण होतं. त्यांच्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये युरेनियम उपलब्ध आहे. त्यामुळे त्यांना दुसऱ्या टप्प्याची खरं तर गरजच नव्हती. अमेरिका या टप्प्यातून बाहेर झाला. फ्रान्सचा सुपरफिनिक्स आणि जपानचा मोंजू प्रकल्प तांत्रिक बिघाडामुळे गुंडाळावा लागला. रशियाशिवाय कोणत्याही देशाला या टप्प्यामध्ये यश आलेलं नाहीये. अनेक देशांनी प्रचंड पैसा खर्च केला. अमेरिकेने 8 अब्ज खर्च केले, जपानने 12 अब्ज खर्च केले, जर्मनीने 5 अब्ज खर्च केले, फ्रान्सने 10 अब्ज खर्च केले. परंतु हा सगळा पैसा वाया गेला. भारताने हा चमत्कार फक्त $1 अब्ज मध्ये करून दाखवला. रशियानंतर हा टप्पा पूर्ण करणारा भारत हा जगातला फक्त दुसरा देश ठरला. कोणत्याही देशाच्या प्रगतीसाठी मुबलक प्रमाणामध्ये वीज लागते. विजेसाठी भारताला कोळसा लागतो, विजेसाठी भारताला गॅस लागतो. 2025-26 मध्ये भारताने जी वीज निर्मिती केली त्यापैकी 43% वीज निर्मिती कोळशाचा वापर करून केली, 3.9% वीज निर्मिती गॅस पासून केली, 1.7% अणुऊर्जेपासून केली आणि उरलेली जी 51.3% वीज निर्मिती आहे ती अपारंपरिक स्रोतांपासून केली. म्हणजे त्याच्यामध्ये पवन चक्की आहे, त्याच्यामध्ये सौर ऊर्जा आहे, त्याच्यामध्ये जलविद्युत आहे. म्हणजे कल्पना करा 2000 मध्ये जर आपण तिसरा टप्पा पूर्ण केला असता तर आपल्याला वीज निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात कोळसा आणि गॅसची गरज पडली नसती. कोळसा आणि गॅसच्या आयातीचं बिल दरवर्षी किती असतं लक्षात घ्या, × 26 म्हणजे गेल्या 26 वर्षामध्ये आपण जी बचत केली असती ती ट्रिलियन्स मध्ये असती आणि हा पैसा देशाच्या विकासासाठी आपण खर्च करू शकलो असतो. आपल्याला इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर मोठ्या प्रमाणात करता आला असता कारण देशामध्ये विजेचा अजिबात तुटवडा नसतात. त्यामुळे आपल्या तेलाची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये बचत झाली असती. तेलाची आयात सुद्धा बऱ्यापैकी कमी झाली असती. समजा तिसरा टप्पा यशस्वी झाला, देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये विजेची निर्मिती झाली. परंतु इथे प्रश्न संपत नाही. बंगलोर सारखं शहर आहे जे शहरामध्ये विकास खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे, परंतु तिथे पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष जाणवतं कारण पाण्याची जी पातळी आहे ती प्रचंड खालावलेली आहे. बोरवेलमुळे ठिकठिकाणी पाण्याची पातळी प्रचंड खाली गेलेली आहे आणि हे पाणी आता वर काढणं प्रचंड खर्चिक बनलेलं आहे. अशा प्रकारची परिस्थिती देशामध्ये अनेक ठिकाणी निर्माण झालेली आहे, अनेक शहरामध्ये निर्माण झालेली आहे. या देशामध्ये पाऊस बऱ्यापैकी पडतो, परंतु अनेक अशी क्षेत्र आहेत जिथे पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष आहे आणि हे दुर्भिक्ष दूर करण्याची क्षमता या अणुभट्ट्यांमध्ये आहे. तामिळनाडूच्या कल्पकम येथे जी कामिनी अणुभट्टी आहे तिथे भारताने आपल्या अणु कार्यक्रमाचा दुसरा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला. परंतु हा टप्पा पूर्ण करण्याच्या आधी भारताने तिथे आणखी एक महत्त्वाचा प्रयोग केला होता ज्याच्यामुळे या देशाला एक नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. भारतामध्ये पाऊस बऱ्यापैकी पडतो, परंतु अनेक ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे आणि हे दुर्भिक्ष दूर करण्यासाठी कदाचित या प्रयोगाचा वापर केला जाऊ शकतो. कल्पकम येथे दररोज 4.5 दशलक्ष लिटर गोड्या पाण्याची निर्मिती होते समुद्राच्या पाण्यापासून. समुद्राच्या पाण्यापासून गोड्या पाण्याची निर्मिती हे खरं तर खर्चिक काम आहे कारण याच्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वीज लागते. परंतु अणुभट्टीच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही समुद्राच्या खाऱ्या पाण्याचं रूपांतर गोड्या पाण्यामध्ये करता तेव्हा त्याला तुलनेने कमी खर्च येतो कारण
अणुभट्टीमध्ये निर्माण होणाऱ्या वाफेचा आणि विजेचा वापर करून हे समुद्राचं पाणी तुम्ही कमी खर्चामध्ये गोड करू शकता. भारताने आपल्या अणु कार्यक्रमाचा दुसरा टप्पा पूर्ण केलेला आहे, त्यामुळे तिसरा टप्पा कधी पूर्ण होणार असा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये असणार. भाभा यांनी जे वेळापत्रक तयार केलं होतं त्यानुसार दुसरा टप्पा 1980 मध्ये पूर्ण होणार होता आणि तिसरा टप्पा 2000 साली पूर्ण होणार होता. याचा अर्थ दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर तिसरा टप्पा पूर्ण होईपर्यंत 20 वर्षाचा कालावधी भाभांच्या डोक्यामध्ये होता. आता आपण 2026 मध्ये आहोत. 2026 नंतर जर 20 वर्ष पकडली तर हा तिसरा टप्पा पूर्ण करायला भारताला 2046 पर्यंत थांबावं लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचं स्वप्न बघितलं आहे आणि विकसित भारताचा संकल्प 2047 पर्यंत पूर्ण होईल असं नरेंद्र मोदी म्हणालेले आहेत. त्यामुळे विकसित भारतासाठी सुद्धा तुम्हाला 2 दशकांची वाट बघायची आहे आणि अणु कार्यक्रमाचा तिसरा टप्पा पूर्ण करण्यासाठी सुद्धा तुम्हाला 2 दशकांची वाट बघायची आहे आणि ही 2 दशकं भारतासाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहेत. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. अनेक घातपात पचवत अनेक अडथळे पार करत भारताने हा दुसरा टप्पा पार केलेला आहे. या दुसऱ्या टप्प्याच्या यशाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.